हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी कालची पोझिशन दाखवणार आहे. तर तुम्हाला मी माझी एक्झॅक्ट एंट्री सांगेन आणि जिथे मी एक्झिट केलं ती पोझिशन पण सांगेन. त्याचप्रमाणे आपण सोमवारी निफ्टीमध्ये काय ट्रेड करू शकतो, मी स्वतः काय ट्रेड करत आहे तुम्हाला सांगेन. आणि जो मी चॅलेंज एक्सेप्ट केला 30,000 पासूनचा 2 लाखाचा, तर त्याबद्दल मी तुम्हाला काही अपडेट देईन. आणि मला काही व्हॉट्सअप आले, तर व्हॉट्सअपचा रिप्लाय मी व्हिडिओ थ्रू द्यायचा विचार करतो, कारण मला पर्सनलमध्ये मला इंटरेस्ट नाही त्यांना रिप्लाय द्यायला. सो मी त्यांना या व्हिडिओ थ्रू रिप्लाय करीन. तर ते व्हिडिओ हे नक्की बघतील. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सुरुवातीला मी माझी तुम्हाला कालची पोझिशन सांगतो. अगर तुम्ही लेफ्ट साईडला बघत असाल तर मला 2,925चा प्रॉफिट झाला. ओके, म्हणजे आपण एक राऊंड नंबर 3,000चा प्रॉफिट पकडूया. सो मला दुसऱ्या दिवशी 3,000 प्रॉफिट झाला जेव्हा मी चॅलेंज एक्सेप्ट केलं तेव्हापासून. पहिल्या दिवशी एकदम मिनिमम प्रॉफिट झालेला. सेकंड डे मला पण खूप छोटा प्रॉफिट आहे ॲक्च्युली तसं बघायला गेलो तर. माझं एक्सपेक्टेशन जरा 7,000 to 8,000च्या आसपासचा होता. पण अपसाईडला जसं मी तुम्हाला सांगतो, अपसाईडला मी जास्त कम्फर्टेबल नसतो की मोठ्या ट्रेंडसाठी. सो मी त्यामुळे माझी पोझिशन आहे ती लवकर स्क्वेअर ऑफ केली. माझ्या सेटअपमध्ये एक्झिट यायच्या आधी मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केलेली. सो मी माझी एक्झॅक्ट एंट्री या ग्रीन कॅन्डलच्या आसपास इकडे कुठे टॉपला घेतली. त्याच्यानंतर इथेपर्यंत कॉस्ट टू कॉस्ट दिसत होतात. त्याच्यात एक मोठी कॅन्डल बनली आणि तिकडे मी माझी पोझिशन ह्या साईडच्या आसपास मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली. ओके, आणि माझ्या सेटअपनुसार इकडे जो टॉप होता तो माझा 248 लागलेला त्या प्रीमियमच्या चार्टवर. आणि माझ्या ॲज पर सेटअप माझी एक्झिट ह्या लेवलच्या आसपास होती. म्हणजे 242ला माझी एक्झिट होत होती, 193ला माझी एंट्री होती. ओके, म्हणजे मला 50 पॉईंट इझिली मिळत होते. पण अपसाईडला जसं मी बोललो, मी कम्फर्टेबल जास्त नसतो जास्त वेळ होल्ड करायला. कारण काय असतं, मार्केट समजा आपल्या साईडने गेलं आणि इकडे थोडं साईडवेज गेला. आता तुम्ही इकडे बघाल, इकडे हे साईडवेज गेलं, प्रीमियम हे लगेच डिके झाले. ओके, तर त्यामुळे मी जास्त कम्फर्टेबल नसतो आणि मी एक्झिट केली. फक्त एवढंच करायला पाहिजे होतं की जेव्हा आपलं सेटअप एक्झिट बोलत असेल तेव्हा एक्झिट घ्यायला पाहिजे होतं. सो अपसाईडला कधी कधी आपल्याकडून चुकी होऊ शकते. डाऊन साईडला असतं तर मी कदाचित खूप जास्त होल्ड करू शकतो, कारण डाऊन साईडला मी जास्त कम्फर्टेबल असतो. कारण डाऊन साईडला येताना मार्केटचे प्रीमियम आहे ते जास्त डिके होत नाही. जेवढं अपसाईडला मार्केट जाताना थोडं तरी साईडवेज गेलं की मार्केट जे प्रीमियम आहे हे लगेच डिके व्हायला चालू होतात. ओके, सो त्यामुळे जो प्रॉफिट आहे तो सगळा गेला असता, त्या हिशोबाने मी एक्झिट केली. पण नेक्स्ट टाईमपासून अपसाईडला पण जोपर्यंत मला सेटअप बोलत नाही की एक्झिट घे, तोपर्यंत मी एक्झिटही घेणारच नाही आहे. ओके, सो ही माझी पोझिशन मी तुम्हाला दाखवली. आणि मी आता पहिले जो मला व्हॉट्सअप आला त्या व्हॉट्सअपबद्दल तुम्हाला मी काही, तर त्या सो मला एक व्हॉट्सअप आला, तर ते व्हॉट्सअपवरती मी तिकडे त्यांना रिप्लाय नाही दिला, पण त्यांना मी व्हिडिओ थ्रू रिप्लाय देतो. त्यांचं एक कमेंट होती व्हॉट्सअप केलेला मला, की माझे जे कमेंट्स आहेत, जे 2-3 लोक जे डेलीचे कमेंट करतो ते पेड कमेंट्स आहेत. ओके, किंवा माझ्या दुसऱ्या अकाउंटवरून केलेले ते कमेंट आहेत. ओके, सो त्यांना पहिलं उत्तर देतो. पहिलेच उत्तर तो पेड कमेंट. पहिला एक तर माझा चॅनल आहे तो मॉनिटाईज झाला नाही आहे. ओके, सो मी त्यामध्ये एक्स्ट्रा पैसे खर्च करीन ते तर चान्सेस नाही. आणि करायचे असतील तर मी 2-3 मी जास्त केले असते, 20-30 कमेंट केले असते, जेणेकरून माझा जो व्हिडिओ आहे तो जास्त पब्लिश झाला असता. ओके, सो पेड कमेंट होऊ शकत नाही. आणि अगर मला पेड कमेंट करायचे असते, अगर तुम्ही माझे सबस्क्राईब अकाउंट बघाल तर तो किती टायमापासून 324-325च्या आसपासच आहे. तो कदाचित मग मी वाढवला असता, कारण माझे पेड कमेंट करायचं असेल तर मी पेड सबस्क्रायबर पण केले असते. सो तुमचं हे पहिला आन्सर तुम्हाला मिळालं असेल. आणि सेकंड आन्सर, 2-3 कमेंट आहेत ते मी माझ्या स्वतःच्या अकाउंटने बनवतो. सो जे मला पहिल्यापासून ओळखतात त्यांना माहिती असेल, जेव्हा मी चॅनल चालू केलं तेव्हा मी 0 सबस्क्रायबरपासून होतो. पहिला सबस्क्रायबर मला आय थिंक दुसऱ्या की तिसऱ्या दिवशीच मिळालेला, कारण मी शॉर्ट्स अपलोड करतो त्या टायमाला पण. सो दुसऱ्या की तिसऱ्या दिवशी मला पहिला सबस्क्रायबर मिळाला. त्याच्यानंतर ही माझी जर्नी चालू झाली. सो मी पहिला सबस्क्रायबरसुद्धा मी स्वतःच्या अकाउंटने नाही बनवता. मी आत्ता कमेंट करणं हे चान्सेस नाही आहे. ओके, आणि कमेंट करायचे असते तसंच, अगर माझ्याकडे स्वतःच्या आयडीवरून करायचं असते तर मी बऱ्यापैकी कमेंट केले असते. आणि सबस्क्रायबर काउंट अगर मला इन्क्रीज करायचं असतं, सो माझं जसं ऑफिस आहे, जसं माझ्या फ्रेंड सर्कल आहे, तिकडे माझे 1000 हे आरामात झाले असते. ओके, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये जाऊन सबस्क्राईब बटन दाबायला मला जास्त वेळ लागत नाही. ते झालं असतं तर 1000 सबस्क्रायबर माझे इझिली झाले असते. पण मी तसं करत नाही. मला जे आहे जो काउंट आहे तो ऑर्गॅनिक पाहिजे. ओके, सो कारण मला सांगा, मी जबरदस्ती सबस्क्राईबर करणार ते व्हिडिओ बघणारच नाही, मग त्याचा अर्थच नाही. ओके, सो त्यामुळे ज्यांना ऑर्गॅनिक जे येत असतील त्यांना ठीक आहे, जे नाही येत असतील त्यांना पण काय प्रॉब्लेम नाही. डिसिजन कोणाला ज्याचे व्हिडिओ बघायचे ते बघू शकतात. ओके, आय होप तुम्हाला तुमचं उत्तर मिळालं असेल. आणि अगर तुम्हाला जो व्हॉट्सअप नंबर दिला आहे तो, अगर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला मेसेज करा. फक्त असे काही कमेंट करण्यासाठी तर नक्कीच मेसेज नका करू, कारण मला तेवढा टाईम पण नसतो. ओके, तुम्हाला काही डाऊट असेल किंवा माझा प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तुम्ही बिंदास करू शकता. ओके, प्रीमियम ग्रुप जॉईन नसता केलंच आणि तुम्हाला काही डाऊट तर येत असेल ना, तरी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुमचा तो व्हिडिओ व्हॉट्सअप बघून मी तुम्हाला रिप्लाय हा लगेच देईन. कारण प्रीमियम ग्रुपच्या मेंबर्सला तुम्ही विचारू शकता. मी माझा जेव्हा 9:15 ते
3:30पर्यंत मी माझा रिप्लाय हा लगेच देतो. ओके, अगर मी स्क्रीन समोर असेल माझा रिप्लाय हा लगेच येतो, पण 3:30च्या नंतर थोडासा रिप्लाय थोडा लेट येऊ शकतो, पण ट्रेडिंग आवर्समध्ये माझा रिप्लाय हा येतोच, कारण मी मोस्टली स्क्रीनवरच्या समोर असतो जोपर्यंत माझं पोझिशन होत नाही तोपर्यंत. ओके, सो आय होप तुम्हाला उत्तर मिळालं असेल. तिसरा पॉईंट आहे की आपण जो मी चॅलेंज ॲक्सेप्ट केला आहे, तर चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलं आहे 30,000पासून 2,00,000पर्यंत. ओके, सो पहिले तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती देतो. हा चॅलेंज पण मी स्वतः नाही घेतलेला, कारण मला माझ्या प्रीमियम मेंबर्सनी सांगितलेलं की व्ह्यूज कमी येतात, त्यामुळे आपण एक चॅलेंज घेऊया जेणेकरून कदाचित व्ह्यूज वाढतील. सो व्ह्यूज वाढतील त्याचं काय मला माहिती नाही, पण समजा ह्याच्यामध्ये माझा फायदा होत असेल तर चांगली. सो 30,000पासून जे 2,00,000चे ते डायरेक्टली नाही होणार, म्हणजे 30,000पासून डायरेक्टली 2,00,000 रुपये नाही होणार, किंवा 2 दिवसात, 4 दिवसात, 10 दिवसात, 1 महिन्यात, 2 महिन्यात हा टार्गेट कंप्लीट नाही होणार. तो कसा कंप्लीट होणार ते तुम्हाला मी सांगतो. सुरुवातीला आपण 30,000ने स्टार्ट केलं. ओके, तो पहिला आपल्याला 60,000 करायचं आहे, बरोबर. हा 60,000 होईला थोडा वेळ लागणार, पण जेव्हा 60,000 झाला त्याच्यानंतर आपल्याला टार्गेट अचीव करायचं आहे 1,00,000चा. मला सांगा, जेव्हा 30,000पासून 60,000पर्यंत जाईपर्यंत जेवढा वेळ लागणार, तेवढा 60,000पासून 1,00,000पर्यंत जायला तेवढा वेळ नाही लागणार, कारण आपली इकडे क्वांटिटी 2 लॉट किंवा 3 लॉट असेल. इकडे येईपर्यंत मग ती 6 ते 7 लॉट होणार, बरोबर. कारण जेवढा वेळ 30 ते 60,000 मला लागला, तेवढा वेळ त्याच्यापेक्षा खूप कमी वेळ 7 ते 1,00,000मध्ये होईल. ओके, कारण क्वांटिटी आपली वाढलेली असणार, त्यामुळे 1,00,000पर्यंत यायला जास्त वेळ नाही लागणार. सो पहिला टार्गेट माझं 30 ते 60 असेल. फक्त तुम्हाला दाखवताना तिकडे 30,000 ते 2,00,000 आहेत, पण 30,000 ते पहिला 60,000 हा माझा पहिला टप्पा असेल. दुसरा टप्पा असेल 1,00,000, 60,000 ते 1,00,000. त्याच्यानंतर मग 1.5 किंवा आणि त्याच्यानंतर 2,00,000 असणार. ठीक आहे, याच्यानंतर क्वांटिटी परत थोडी इन्क्रीज होईल 1.5पर्यंत, आणि इकडे परत थोडी क्वांटिटी यूज होऊन आपण 2,00,000चा टप्पा हा इझिली पार करू शकतो. असं नाही बोलत आहे की माझा एका महिन्यात कंप्लीट होईल, त्याला कदाचित 30,000 ते 60,000चा कदाचित 1 महिना लागू शकतो, किंवा मग 1.5 ते 2 महिने लागू शकतात. आणि 60 ते 1000 म्हणजे मी तुम्हाला वरती सांगतो, 30,000पासूनचा जो 2,00,000चा आहे तो कमीत कमी 5 ते 6 महिने इझिली लागू शकतात. ओके, कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पण लागतील, कदाचित त्याच्यापेक्षा कमी पण लागेल. अगर मार्केट आपल्या साईडला, अगर जसं माझं एक आहे, मी जेव्हा डाऊन ट्रेंड एकदम मोठा फॉलो करतो, तेव्हा कदाचित अगर समजा 1 महिना अगर डाऊन ट्रेंड मार्केट असेल, तर हा जो 2,00,000चा आहे तो जास्त वेळ नाही लागणार. पण जेव्हा मार्केट अपसाईडला जातं तेव्हा मोमेंटम एकदम क्विक नसते, आणि जेव्हा प्रॉफिट मोठे व्हायचे चान्सेस कमी असतील, त्या टायमाला मार्केट हा कमी प्रॉफिट देतो. ओके, सो आपण बघूया कधीपर्यंत कंप्लीट होतं. अगर तुम्हाला पण माझ्या ह्या जर्नीमध्ये मला जॉईन करायचं असेल, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हवं असेल तर तुम्ही माझ्या प्रीमियम ग्रुपवरती पण मला जॉईन करू शकता. ओके, खाली नंबर दिसत असेल, हवं असेल तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तिकडे मी माझी एंट्री घ्यायच्या आधी तुम्हाला मी माझा ट्रेड आहे तो सांगतो, माझा SL सांगतो, आणि माझा टार्गेट सांगतो. ओके, सो SL हा ट्रेलिंग SL असतो, टार्गेटसुद्धा हा ट्रेलिंग टार्गेट असतो. मॅक्झिमम टार्गेट आपण 60 पॉईंट्स, 70 पॉईंट्स किंवा 80 पॉईंट्सच ठेवू शकतो. आणि जसं मी सांगितलं की प्रत्येक स्ट्रॅटेजीमध्ये ही मॉडिफिकेशन करायची गरज असते. सो माझ्या पण आता मॉडिफिकेशन केलेली आहे थोडीशी, कारण माझा जो SL आहे तो 20 पॉईंट्स आहेत होता, म्हणजे एका लॉटवरती 1,500चा लॉस होत होता. तर त्याच्यामुळे मी आता थोडं मॉडिफिकेशन केलं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लॉस आहे तो अजून थोडा मिनिमम होऊ शकतो. ओके, कारण काय काय लोकांना जो 20 पॉईंट आहे, कारण आता 75ची जशी लॉट साईज झाली, सो 20 पॉईंट ह्या जास्त मोठा SL वाटू शकतो. ओके, त्यामुळे मी कदाचित तो मॉडिफिकेशन केलं, त्याच्यामध्ये आपला SL अजून थोडा छोटा झाला असेल. ओके, आणि तुम्हाला 30,000 ते 2,00,000च्या चॅलेंजमध्ये अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा किंवा कमेंट करा, जेणेकरून मला थोडंसं माझ्या व्हिडिओला थोडासा पुश मिळेल. ओके, सो आता आपण बघूया आपण सोमवारपासून आपण काय ट्रेड करू शकतो. 15 मिनिटामध्ये चार्ट बघूया, आणि मी तुम्हाला काही पॉईंट सांगणार, त्या पॉईंट्स पण तुम्ही नक्की लक्षात ठेवा. समजा निफ्टीने हा वाला हाय ब्रेक केला, म्हणजे तो मी हाय का मी मार्क केला ते मी तुम्हाला सांगतो. कारण मार्केटने 31 तारखेला एक मोठा अप ट्रेंड दिला, ठीक आहे, वन वे. सो त्या हायच्या वरती मार्केट जात असेल तर माझ्यासाठी एक कम्प्लिटली पॉझिटिव्ह मार्केट असेल. सो आपण काय करू शकतो, 23,550. ओके, सो समजा थोडासा गॅप डाऊन ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक करतो किंवा मार्केट एक कॅन्डल क्लोज होते, तर आपण वरच्या साईडला जाऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री, 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. SLला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो, आणि टार्गेट हा कमीत कमी 1:3 किंवा 1:4 ठेवा. ओके, आणि समजा ह्या लेवलच्या वरतीच मार्केट ओपन होत असेल कुठे, तर पहिले 5 मिनिटाची आपण ग्रीन कॅन्डल बघू शकतो. जशी ग्रीन कॅन्डल बनली, आपण त्याचा ॲट द मनीचा ऑप्शनचा चार्ट ओपन करायचा, आणि त्याचा हाय मार्क करायचा, त्याचा लो मार्क करायचा. जसं त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो, आणि
जस समजा हा जो पॉईंट्स आहे हा 20 पॉईंटपेक्षा जास्त असेल तर आपण आपला एस एल आहे तो 20 पॉईंट करू शकतो. अगर मोठा जास्त एस एल होत असेल तर आपण 20 पॉईंट करू शकतो आणि कमीत कमी टार्गेट सेम. तर टार्गेट हा कमीत कमी 1:3 किंवा 1:4 ठेवा. ओके. आणि डाऊन साईडला म्हटलं तर समजा एक फ्लॅट ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल डाऊन साईडला तर आपण एंट्री घेऊ शकतो, पण मॅक्झिमम एक एंट्री. ओके. अगर एका एंट्रीमध्ये आपल्याला एक इनफ प्रॉफिट मिळत असेल तर ठीक आहे. पण समजा पहिल्या एंट्रीला आपण इकडे घेतला आणि सपोर्ट घेऊन वरती जात असेल तर परत एंट्री घेऊ नका. तर अगर डायरेक्ट जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम एकदा एंट्री 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. एस एल हा कॉस्ट टू कॉस्ट करा आणि टार्गेट हा 1:3 किंवा 1:4 पर्यंत आपण ठेवू शकतो. ओके. कदाचित त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त पण मिळेल, पण मॅक्झिमम डाऊन साईडला एक एंट्री. मल्टिपल एंट्री मी तुम्हाला कुठे सांगतो जेव्हा ही जी कॅन्डल आहे जी एक अप ट्रेंड बनवला आहे त्याचा जोपर्यंत 50% मार्केटच्या खाली येत नाही, म्हणजे ह्या कॅन्डलच्या खाली येत नाही, तोपर्यंत मी माझी फुल क्वांटिटी आणि मल्टिपल टाइम्स मी एंट्री नाही घेऊ शकत. कारण मार्केटला इथून खाली यायचं असेल तर एक क्विक येईल एका एंट्रीमध्ये. पण समजा हा जो एक मोठा सपोर्ट आहे तो सपोर्ट ब्रेक करण्यासाठी मार्केटला मॅक्झिमम एकदा किंवा दोनदा हा एंट्री घ्यावीच लागणार. इथून जात असेल तर एक मोठा ट्रेंड येईल, पण समजा हा ब्रेक होत असेल तर आपल्याला इथे येईपर्यंत एक आपल्याला डिसेंट प्रॉफिट होईल. इकडेच आपला 1:3 किंवा 1:4चा आपला टार्गेट हा इझिली कंप्लीट होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण हवं असेल तर इकडे अजून एकदा एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम दोनदा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला. एस एलला कॉस्ट टू कॉस्ट करा आणि 1:3 किंवा 1:4 पर्यंत परत एकदा थांबू शकतो. म्हणजे इथून इथे पण आपल्याला एकदा टार्गेट कंप्लीट होईल. त्याच्यानंतर परत आपण इकडे एकदा एंट्री घेऊ शकतो किंवा जे क्वांटिटी आपण फुल क्वांटिटी मारली ती क्वांटिटी हाफ क्वांटिटी एक्झिट करायची आणि हाफ क्वांटिटी आहे तशी ठेवायची, जेणेकरून याच्यानंतर आपल्याला एक मोठा प्रॉफिटसुद्धा मिळू शकतो. ओके. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला आता काही पॉईंट्स सांगणार आहे, तर मी तुम्हाला त्याआधी पॉईंट सांगतो. अगर तुम्ही निफ्टीचा मी प्राईस ॲक्शन कशी ओळखली ते तुम्हाला सांगतो. अगर समजा तुम्ही निफ्टीचा अगर 1 डेचा चार्ट अगर तुम्ही ओपन करताय तर तो मी जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्क केला आहे तो त्याचा एक तुम्हाला सोपं रिझन सांगतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की मला एक एम पॅटर्न प्राईस ॲक्शन खूप जास्त आवडतं. एम पॅटर्न किंवा मग डब्ल्यू पॅटर्न. वरती जाताना एक डब्ल्यू पॅटर्न ब्रेक करून मार्केटवरती येतं आणि खाली येताना एक एम पॅटर्न करून खाली येतं, बरोबर. सो मार्केटने हे 3 ग्रीन कॅन्डल बनवले, त्याच्यानंतर एक रेड कॅन्डल बनवले. रेड कॅन्डल म्हणजे माझ्यासाठी झाली एक हॉल्ट कॅन्डल, बरोबर. सो मार्केट जोपर्यंत ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती परत जात नाही तोपर्यंत आपण अपसाईडला बघायचंच नाही. ह्या कॅन्डलच्या वरती अगर समजा मार्केट परत जात असेल सो त्यावेळी मार्केट हे माझ्यासाठी कम्प्लिटली बुलिश असेल आणि ह्या लेवलच्या वरतीच अगर ओपन होत असेल तर आपल्याला इझिली प्रॉफिट होऊ शकतो. त्याचा अजून एक तुम्हाला रिझन सांगतो. ऑलरेडी 3 एक रेड कॅन्डल बनवलं आहे. सो अगर ह्या लेवलच्या वरती ओपन होत असेल, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनत असेल तर मार्केटला पहिला जो टार्गेट आहे हा इझिली मिळू शकतो. ओके. सो त्या हिशोबाने अपसाईड मी असा मॅनेज केला आणि डाऊन साईड पण सांगतो. डाऊन साईडला जशी ही एक मोठी कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनवली, एक तर बऱ्यापैकी वरती गेलं, एक साईडवेज गेलं आणि समजा ह्या लेवलच्या खाली परत येत असेल तर मार्केट एक मोठा डाऊन ट्रेंडसुद्धा करू शकतो. पहिला टार्गेट आपल्याला हा एक मिळू शकतो आणि सेकंड टार्गेट आपल्याला हा सुद्धा मिळू शकतो. ओके. डाऊन साईडला पण एक मोठा टार्गेट मिळू शकतो, अपसाईडला सुद्धा एक मोठा टार्गेट मिळू शकतो. म्हणून मी सांगतो या पुढच्या आठवड्यामध्ये कदाचित एक मार्केट ट्रेंडी असेल, जेणेकरून आपल्याला एक बऱ्यापैकी प्रॉफिटसुद्धा होऊ शकतो. ओके. आय होप तुम्हाला कळलं असेल ही जी ग्रीन कॅन्डल ही केवढी महत्त्वाची आहे. ह्याच्यावरती जात असेल तर अपसाईड असेल आणि ह्या कॅन्डलच्या खाली जात असेल तर डाऊन साईड असेल. ओके. आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगायची मला की अगर तुम्ही इंडिया विक्स बघत असाल तर हा आहे 13वरती, बरोबर, म्हणजे 13.5 आपण 14 पकडू राऊंड नंबर. ओके. 14वरती आहे. सो त्यामध्ये काय असतं, जेव्हा विक्स जेव्हा खाली पडतात तेव्हा मार्केट हे एक साईडवेज तरी जातं किंवा मग एक अपट्रेंड पण जातं. पण जेव्हा अगर तुम्ही याचा अपट्रेंड मी तुम्हाला सांगतो कसं असतं, फक्त इंडिया विक्स किती ते लक्षात ठेवा आणि हवं असं तुम्ही बॅक टेस्टसुद्धा करू शकता. ओके. सो अगर तुम्ही निफ्टीचा डेली टाईम फ्रेम बघाल तर जेव्हा विक्स खाली येतं तेव्हा काय होतं, मार्केट गॅप अप ओपन होतं आणि मग ते साईडवेज जातं. अगर तुम्ही अजून मागच्या साईडला पण जाल बघा, जेव्हा मार्केट 12-15च्या आसपास असेल, 12-13च्या आसपास असेल तर ते मार्केट काय करणार, ह्या साईडला मार्केट मी तुम्हाला 110% सांगतो, या साईडला मार्केट हे 12 ते 13च्या आसपास असणार, त्याच्यापेक्षा जास्तच नसणार. इकडे गेला गॅप ओपन झाला, मार्केट साईडवेज, इथे ओपन झालं साईडवेज. ओके. या हिशोबाने होतं. आता त्याच्यामुळे एंट्री घ्यायची असेल तर मॅक्झिमम आपण एकदा एंट्री घेऊ शकतो, कारण मार्केटला वरती जायचं असेल. या कॅन्डलने एका एंट्रीमध्ये प्रॉफिट दिलं असेल, अगर हवं असेल तर तुम्ही 5 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा चार्ट तुम्ही ओपन करून ऑप्शन बाईंगचा चार्ट बघू शकता. ओके. तुम्ही पण स्वतः बॅक टेस्ट करा. जेव्हा मार्केटचा विक्स खाली पडतो तेव्हा मार्केट काय करतं, एक गॅप ओपन होऊन मार्केट हे साईडवेज होतं. ओके. त्यामुळे प्रॉफिट मिळायचे चान्सेस जास्त असतात. जे पोझिशनल करतात त्यांना एक मोठा प्रॉफिट होतो, पण जे इंट्राडे करतात त्यांच्यासाठी मार्केटमध्ये प्रॉफिट कमवणं थोडंसं मुश्किल होऊन जातं. कारण तुम्ही अजून थोडा मागे जाल, हा क्लिअरली 12-13च्या आसपास असेल
गॅप ओपन झालं साईडवेज, गॅप ओपन झालं साईडवेज. ओके, जेव्हा मार्केट त्या लेवलच्या खाली होत असेल तर एक आपल्याला बरं की मोठा ट्रेंड मिळू शकतो. इकडे गॅप ओप झाला, साईडवेज झाला, बरोबर. अगर तुम्ही जेवढं बॅकटेस्ट कराल तुम्हाला तेवढं इझिली कळेल. जेव्हा मार्केटचा विक्स हा कमी असतो तेव्हा मार्केटमध्ये मोठा ट्रेंड याचा चान्स कमी असतो. त्यामुळे एंट्री हा कमी घ्या, जेणेकरून ज्या दिवशी मार्केट ट्रेंडी असेल त्या दिवशी आपल्याला एंट्री घेण्याची कॉन्फिडन्स राहायला पाहिजे. त्या हिशोबाने अगर तुम्ही साईडवेज मार्केटमध्ये अगर समजा तुम्ही मल्टिपल एंट्री घेता आणि तुमचा मल्टिपल एसेल जात असेल तर ट्रेंडी मार्केटमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची हिंमतच नाही होणार. ओके, सो त्यामुळे मी तुम्हाला सांगतो जेवढे मिनिमम आपण क्वांटिटी करू शकतो आणि जेवढे मिनिमम आपण एंट्रीज करू शकतो तेवढे एंट्रीज आपण पुढच्या आठवड्यासाठी ठेवू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ह्या ज्या अपट्रेंडच्या ट्रेडनंतर मी एक ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवलेला, सिम्पल व्हिडिओ होता. मी काय सांगितलं, गॅप ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल अगर ग्रीन होत असेल तरच माझ्या साईडला अपसाईडला डाऊन साईडला मी एंट्रीज नाही घेणार. त्याप्रमाणे मार्केटला ॲज पर प्राईज ॲक्शन मार्केटने एक रेड कॅन्डल बनवली तर माझ्यासाठी काय झालं, तो अपट्रेंडचा तो दिवसच कॅन्सल झाला. ओके, त्या दिवशी मी एंट्री बघणारच नाही, कारण मार्केटला अगर हा जी राहिली ती कंटिन्यू करायची असेल तर पहिली तो 5 किंवा 15 मिनिटाची कॅन्डल ही 110% तो ग्रीन बनवणार, त्याच्यानंतर ती रॅली चालू होणार. ओके, सो सिंपल प्राइस ॲक्शन व्हिडिओ. अगर ह्या साईडला बघा, ह्या साईडला पण अगर गॅप ओपन झाला, ह्या लेवलच्यावरती गॅप ओपन झाला, पहिली 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनवली असती तर मार्केट हे परत बुलिश हे झालंच असतं. सो हे सिंपल आहे. जेव्हा विक्स वाढेल तेव्हा आपल्याला ट्रेंड मिळेल, जेव्हा विक्स कमी असेल तर ते मोस्टली हे ऑप्शन सेलरचा दिवस असतात. ओके, कारण गॅप ओपन होणार, साईडवेज होणार, गॅप ओपन होणार, साईडवेज होणार, गॅप डाऊन होणार, हलकासा ट्रेड मिळणार. आणि तुम्हाला हे मी जे सांगितलं आवडलं तर मला नक्की लाईक करा आणि ॲटलिस्ट कमेंट करा. ओके ओके, आणि अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक सुद्धा करू शकता. धन्यवाद.